So welcome students. In our previous video, we have already learned about the what is meant by altitudes and how to construct the altitudes in a given type of the triangle, that is the acute, right and obtuse angle triangle. Now we are going to study the another concept from the fourth chapter, that is the altitudes and medians of a triangle, and the concept is what is meant by median. And for that purpose, let us consider this triangle which consists of the three vertex A, B and C. आता या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणाची मध्यगा म्हणजे काय ते पाहणार आहोत. मीडियन म्हणजेच काय, मध्यगा. तर हे बघण्यासाठी आपण इथे एक त्रिकोण किंवा हा ट्रायंगल कन्सिडर केलेला आहे ABC, and we can see that on the side BC a point M is taken, and because of this point M, the BC segment is divided into two equal parts, and from that we can conclude that M is the midpoint of side BC. म्हणजे या BC साइडवर हा जो M पॉइंट घेतलेला आहे, या M पॉइंटमुळे BC साइडचे किंवा सेगमेंटचे दोन एकरूप भागात विभाजन झालेलं आहे, आणि त्यावरून आपण असं म्हणू शकतो की M हा BC चा काय असणार आहे, मिड पॉइंट असणार आहे. आणि याच्यावरून आता आपण मीडियन म्हणजे काय, मध्यगा म्हणजे काय याची व्याख्या बघणार आहोत. तर त्यासाठी बघा, लेट अस कन्सिडर दिस लाइन सेगमेंट which is drawn from the vertex A to the opposite side BC, and this line segment intersects the side BC in point M, and from this we can define the median of a triangle as median of a triangle is a line segment from the vertex to the midpoint of the opposite side. म्हणजे इथे ही जी ग्रीन कलर मध्ये दाखवलेली ही जी लाइन सेगमेंट आहे, याचं वैशिष्ट्य काय, तर ही ए या व्हर्टेक्स पासून काढलेली आहे. कुठं काढलेली आहे, तर BC सेगमेंट. ही लाइन सेगमेंट BC सेगमेंटला किंवा BC साइडला कुठे इंटरसेक्ट होते, तर M या पॉइंट पाशी. M या पॉइंटचं वैशिष्ट्य काय आहे, तो BC चा मिड पॉइंट आहे, आणि त्याच्यावरून आपण मध्यकेची व्याख्या काय सांगू शकतो, तर त्रिकोणाच्या कोणत्याही एका शिरोबिंदूपासून त्याच्या समोरील बाजूचा मध्यबिंदू जोडणारा जो रेषाखंड आहे त्याला काय म्हणलं जातं, त्या त्रिकोणाची मध्यगा असं म्हणतात. बघा डेफिनेशन काय सांगितलेली आहे. द मीडियन ऑफ अ ट्रायंगल इज अ लाइन सेगमेंट फ्रॉम द व्हर्टेक्स टू द अपोजिट साइड, and this line segment intersects the opposite side in the midpoint of that side. म्हणजे ही जी लाइन सेगमेंट काढलेली आहे एका शिरोबिंदूपासून त्याच्या समोरील बाजूवर, ती लाइन सेगमेंट समोरील बाजूला कुठे इंटरसेक्ट होते, कुठे छेदते, तर त्या लाइन सेगमेंटच्या किंवा त्या साइडच्या मिड पॉइंटला इंटरसेक्ट होते. आणि या पद्धतीने आपण ही काय बघितलेलं आहे, व्हॉट इज मीन बाय मीडियन. आता तीन व्हर्टेक्स पासून आपण तीन मीडियन्स कन्स्ट्रक्ट करू शकतो, and obviously to construct the median of a triangle, first of all we have to find out the midpoint of each side. म्हणजे आता मीडियनची डेफिनेशन बघितल्यानंतर आपण आता त्याचं कन्स्ट्रक्शन बघणार आहे. जसं आपण अल्टिट्यूडचं कन्स्ट्रक्शन केलं सेट स्क्वेअरच्या साहाय्यानं, त्याच पद्धतीने आपण आता मीडियनचं कन्स्ट्रक्शन करणार आहे. आता मीडियनचं कन्स्ट्रक्शन करत असताना आपल्याला महत्त्वाचा पॉइंट कोणता हवाय, तर त्या प्रत्येक साइडचा आपल्याला मिड पॉइंट कन्स्ट्रक्ट करणं गरजेचं आहे, आणि त्याच्यासाठी आपण आता प्रत्यक्ष मीडियनचं कन्स्ट्रक्शन कसं केलं जातं हे बघणार आहोत. नाउ लेट अस सी हाऊ टू कन्स्ट्रक्ट द मीडियन इन अ गिवन ट्रायंगल. Now let us see actual construction of a median in a triangle, and for that purpose here one triangle is taken or one triangle is drawn, and now let us see the how to construct the medians in a given triangle. या पद्धतीने एक ट्रायंगल काढलेला आहे ABC. आता या ट्रायंगलमध्ये आपण ॲक्च्युली मीडियनचं कन्स्ट्रक्शन कसं करणार आहे ते बघायचं. तर त्यासाठी आपण जो ट्रायंगल काढलेला आहे त्या प्रत्येक साईडचा पहिल्यांदा आपल्याला काय काढायचं आहे, मिड पॉईंट काढणं गरजेचं आहे. बघा, हा जो AB साईड आहे, BC आणि AC या तीनही साईड्सचे आपल्याला पहिल्यांदा काय काढायचं आहे, मिड पॉईंट्स काढायचे आहे. आणि त्यासाठी प्रत्येक साईडचा आपल्याला बायसेक्टर काढायचा आहे, दुभाजक काढायचं आहे. And by drawing the bisectors we can find out exact what is the midpoint of the each side or every side, and for construction of the bisector we have to use our compass. म्हणजे कंपासाच्या सहाय्याने आपण आता काय काढणार आहे, प्रत्येक साईडचे बायसेक्टर्स काढणार आहे. आता हे बायसेक्टर काढण्यासाठी इथे काय करणार आहे आपण, तर कंपासाचं टोक जे आहे ते पहिल्यांदा आपण B या पॉईंटवर ठेवलेलं आहे. पहिल्यांदा आपण BC साईडचा जो मिड पॉईंट आहे तो फाइंड आउट करूया. तर त्यासाठी या पद्धतीने B या पॉईंटवर मी कंपासाचं टोक ठेवलेलं आहे. कंपासामध्ये BCची जी लेंथ आहे साधारण त्याच्या अंदाजानंच इथे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलेलं आहे, आणि या पद्धतीने आता मी इथे काय करणार आहे, तर आर्क्स काढून घेणार आहे. बघा, या पद्धतीनं हा इथे मी पहिला आर्क काढलेला आहे, त्याच पद्धतीने इथे मी हा दुसरा आर्क काढलेला आहे.
आता अंतर न बदलता हेच कंपासाचं टोक जे आपण पुन्हा सी पॉईंटवर ठेवणार आहे आणि या पद्धतीनं हे आता दोन्ही आर्क्स काय करून घ्यायचे आहेत, जोडून घ्यायचे आहेत. बघा या पद्धतीने हे दोन्ही आर्क्स काय केलेले आहेत, जोडलेले आहेत. आता हा जो पॉईंट आहे हा काय झाला, बी सी साईडचा हा मिड पॉईंट आहे आणि याला नाव देऊयात आपण समजा पी. अँड बिकॉज ऑफ दिस पॉईंट पी the BC segment or BC side is divided into two equal parts and the equal parts are shown by this identical marking. म्हणजे या पद्धतीने P हा BC साईडचा मिड पॉईंट झाला, मग त्याच्यामुळं हे जे सेगमेंट BP आहेत आणि CP या दोन्हीची लेंथ इक्वल होणार आहे आणि म्हणून इथे या पद्धतीने आपण आयडेंटिकल मार्किंग दाखवलेले आहेत. त्याच पद्धतीने आपण आता AC साईडचा पण मिड पॉईंट काढणार आहे. त्यासाठी या पद्धतीने आता आपण AC साईडचा मिड पॉईंट काढणार आहे. बघा सी या पॉईंटवर मी कंपासाचं टोक ठेवलेलं आहे, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलेलं आहे आणि या पद्धतीनं आर्क्स काढायचे आहेत. बघा या पद्धतीनं आर्क्स काढलेले आहेत आणि आता ह्या दोन्ही आर्क काय करणार आपण, जोडणार आहे. हे कन्स्ट्रक्शन थोडंसं मुद्दाम पेन्सिल आपण जास्त डार्क वापरले नाही, कारण हे आपलं फायनल कन्स्ट्रक्शन नाही. आता आपण फक्त मिड पॉईंट कन्स्ट्रक्ट करतोय. आता हा झाला AC साईडचा मिड पॉईंट, दॅट इज द क्यू. इथे सुद्धा आपण आयडेंटिकल मार्किंग्स दाखवणार आहे. क्यू हा मिड पॉईंट आहे, त्यामुळे AC साईडचं दोन इक्वल पार्ट्समध्ये डिव्हिजन होणार आहे, त्यामुळे त्याच्यासाठी या पद्धतीने आपण आयडेंटिकल मार्किंग दाखवलेले आहे. त्याच्यानंतर आता AB साईडचं पुन्हा तीच प्रोसेस आपण करणार. तीन आर्क्स आपण इथे तिन्ही साईडचे आपण काढतोय मिड पॉईंट्स, त्यामुळे थोडंसं कदाचित कन्फ्युजन होऊ शकतं आर्क्समध्ये. व्यवस्थित जर काळजीपूर्वक आर्क बघितले तर काही कन्फ्युजन होणार नाही. तर या पद्धतीनं हा तिसरा आर्क काढलेला आहे. तर हा तिसरा आपण इथे बायसेक्टर काढतोय. आणि हा काय झाला आपला AB साईडचा मिड पॉईंट झाला आता R. आता या पद्धतीने इथपर्यंतचा हा कन्स्ट्रक्शनचा पहिला पार्ट पूर्ण झाला. आपण काय काढलेले आहे, तीनही साईडचे मिड पॉईंट्स फक्त आपण काढून घेतले. आता प्रत्यक्ष आपण काय काढणार आहे, मेडियन्स काढणार. व्हॉट इज मीन बाय मेडियन? द लाईन सेगमेंट जॉईनिंग द व्हर्टेक्स टू द मिड पॉईंट ऑफ द अपोजिट साईड, दॅट इज कॉल्ड ॲज ए मेडियन. आत्ताच आपण ही डेफिनेशन पाहिलेली आहे. त्रिकोणाच्या कोणत्याही एका शिरोबिंदूपासून समोरच्या बाजूचा मध्यबिंदू जोडणारा जो रेषाखंड आहे त्याला त्या त्रिकोणाची मध्यगाशी म्हणतात. या पद्धतीने आपण हे पहिले आपले मेडियन कन्स्ट्रक्ट केलेले आहे, मेडियन AP. नाउ सेकंड मेडियन फ्रॉम द वर्टेक्स B. We have to draw a line segment joining the 2 points, that is the vertex B and the point Q, which is the midpoint of segment or side AC. This is the our second median. And now construct the third median. Now this is our third median, CR. Here also we have to show the identical markings. And now let us see the point where the three different medians intersect with each other, and this point is denoted by letter G and it is called as a centroid of a triangle. म्हणजे ज्या पद्धतीने आपण अल्टिट्यूड्सचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन पाहिलेला होता ऑर्थोसेंटर, त्याच पद्धतीने आपण इथे काय बघितलेलं आहे, तर हा जो पॉईंट G आहे हा तीनही मेडियन्स इथे एकमेकांना इंटरसेक्ट होणार आहेत. हा पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे आणि हा जो पॉईंट आहे हा कोणत्या लेटरने इंडिकेट केला जातो, G, आणि त्याला काय म्हणलं जातं, दॅट इज कॉल्ड ॲज अ सेंट्रॉइड. अँड इन धिस वे इन द ट्रायंगल ABC वी हॅव ऑलरेडी कन्स्ट्रक्ट अ मेडियन्स फ्रॉम वर्टेक्स A, B and C, and where the three different medians intersect with each other, this point is called as a centroid and it is denoted by letter G.
So in this video we have learned about what is mean by median and how to construct the median in a given triangle. या पद्धतीने कोणत्याही त्रिकोणाच्या प्रकारामध्ये मग तो राईट अँगल ट्रायंगल असेल किंवा ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल असेल या पद्धतीने आपण मीडियनचं कन्स्ट्रक्शन करू शकतो आणि त्याच्यावरून पॉईंट जी जो आहे त्याचं लोकेशन कुठे आहे हे आपण फाइंड आउट करू शकतो. सो स्टुडंट्स, थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.